शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं हळद चंद्राईमध्ये आलेलो आहोत आणि आपण इथं सध्या आतमध्ये जे निंदन आहे हे निंदन ज्याला खुरपणी म्हणतो आपण इथं करणं चालू आहे। आणि हा जो भाग आहे आता ही हळदीची उंची ही 5.5 फूट उंच आहे किंवा 6 फूट सुद्धा आहे। आपण इथं बघू शकता अशा प्रकारे हळदीची उंची भरपूर झालेली आहे। आणि इथं बघा आता सरी जी आहे 4.5 फुटाची घेऊन 2 ओळी आहेत, 1 फुटाच्या आतमध्ये ड्रीप टाकलेला आहे। आणि आतमध्ये सर्व आता जे साफसफाई करणारे खुरपणी करणारे व्यक्ती आहेत तर ते सर्व आतमध्ये आहेत, कारण या 5.5 फुटाच्या आतमध्ये त्या काही दिसत नाहीत आपल्याला, कारण हे सर्व आतमध्ये या सरीमधून ते गेलेले आहेत। तर असं इथून जर ते गेले तर आपल्याला आपण इथं बघू शकता अशा प्रकारे बुंदा जो आहे, बुंदा अशा प्रकारे जाड झालेला आहे। आणि आपण इथं बघा ही आपली हळद आहे, बुंदा जाड आहे, शेंगा बघा अशा प्रकारे बाहेर आलेले आहेत। आता का मातीचा भर सुद्धा आपल्याला देता येत नाही, ड्रिपने पाणी चालू आहे, ड्रिपची नळी इथे आहे आपण बघू शकता। आणि निंदन करण्यासाठी ज्या व्यक्ती आपल्या इथं हळदीमध्ये गेलेले आहेत ते आता आपल्याला इथे बहुतेक दिसणार तर नाहीत, कारण आतमध्ये अशा प्रकारे आहे। हे बघा थोडाफार गवत वगैरे आहे ते आपलं काढायचं आहे, कारण जेणेकरून शेंगा वगैरे आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे भरल्या पाहिजे, जेणेकरून आपण दिलेल्या ड्रीपमधून खत जे आहे हे खत आपल्या शेंगांना कंदांना मिळालं पाहिजे, ते गवताने खाल्लं नाही पाहिजे। बघा इकडं कशा प्रकारे गवत तण वाढलेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला इथं अशा प्रकारे साफसफाई करणं चालू आहे, गवत पूर्ण काढणं चालू आहे। आणि ते पुंजाने इथं आतमध्येच अशा प्रकारे ठेवणं चालू आहे, बघू शकता आपण अशा प्रकारे। तर ही हळद चंद्राई आहे आणि हे जो नाला आहे हा साधारण 3 फुटाचा येतो आणि हा बेड जो आहे हा बहुतेक 2.5 फुटाचा येईल। आणि म्हणजे मोठा झाला, हा पहिले छोटा होता आणि हा बेड आहे तर 4.5 फुटामधले 2.5 गेले तर हे 2 फुटाचा आहे। आणि त्याच्यावर 1 फुटाच्या 2 लाईनी आहेत आणि या बाजूला एका लाईनीपासून अर्धा फूट अंतर बाकी आहे, त्या बाजूला पण आहे अर्धा फूट, आणि वर 2 लाईन 1 फुटाच्या आतमध्ये ड्रिपची नळी, यामधून आपण खतं वगैरे भरपूर सोडलेली आहेत। आणि अशा प्रकारे सध्या आपली हळद आहे ही आतमध्ये अशा प्रकारे दिसते, 4-4 इंचावर किंवा 6-6 इंचावर आपण इथं टोकन पद्धतीनं एक कण लावलेला आहे। तर आपली हळद अशी इथं आता सध्या झालेली आहे। आणि आतमध्ये हे बघा आपल्याला हळद कशी दिसते तर अशा प्रकारे दिसते। आणि उंची जी आहे ही आपल्याला हळदीची ही 5 ते 5.5-6 फुटापर्यंत वर गेलेली आहे। हे बघा अशा प्रकारे आपण बघू शकता आपली हळद बुडापासून 6 फूट उंच झालेली आहे। आणि आपलं नियोजन हे आता सध्या खुरपणी चालू आहे शेवटची। पानाची जाडी पण बघा कशा प्रकारे आहे, केळीच्या पानासारखी रुंद आणि हिरवे गच्च पानं आहेत। आता फवारा काय आपण देऊ शकत नाही याच्यावर, अशा प्रकारे आपली हळद आज आपण इथं बघू शकता।